नेट मध्ये कोणी खेळू नये. कृपया लेदरच्या पिच वरती खेळू नये. नेट मध्ये कोणी खेळू नका. ब्ल्यू जर्सी जर आता खेळलात तर 2000 रुपये फाईन बसेल. सर्व खेळाडूंनी कर्णधारांनी नोंद घ्यायची. ब्ल्यू जर्सी वाले चांगली गोलंदाजी करतोय. मिड ऑनच्या दिशेने हा कटवला चेंडू. तोपर्यंत 2 धावा काढण्यात यश मात्र आलं होतं. मॅच ऑन आहे आणि इथे काय घडतंय. स्वतः चेंडूवरती जातोय आणि हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु नाही. चार चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 2 चेंडू असतील. 2 षटक. दुसरा षटक चालू असताना शिवकुमार यांचा धावसंख्या जर पाहायला गेलात तर 9 या आकड्यावरती पोहोचले. चांगलं षटक आतापर्यंत हाताळलं गेलं. पहिल्या षटकामध्ये 5 धावा, त्याच नंतर या 4 धावा फक्त खर्च करण्यात यश आलंय. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकला खेळले श्रीकांत. लेगच्या दिशेने कटवला हा चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक येतात परंतु 1 धाव कंप्लीट होईल. एका धावावरती समाधान मानावं लागेल डेअर डेव्हिल्स या संघाच्या फलंदाजांना. एका धावनिशी संघाची धावसंख्या जर पाहायला गेला तर स्कोर कार्डवरती लगावले गेले 10 धावा. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. उर्वरित 1 चेंडू असेल. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना शेवट चेंडूचा सामना करेल. इथे लेग साईडच्या दिशेने कटवला चेंडू 30 सर्कलच्या आतमध्ये झेल होऊ शकला असता परंतु हाताला लागून झेल मात्र निसटतोय. तोपर्यंत 2 धावा काढण्यात यश मात्र आलंय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावं लागेल डेअर डेव्हिल्स या फलंदाजांना. चांगली फलंदाजी केली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहायला गेलात तर 12 धावा. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 6च्या सरासरीने धावसंख्या होते. धावसंख्या जाऊन पोहोचले 12. कम ऑन डीजे. लगाएंगे जान लगाएंगे जलवा ऐसा दिखा देंगे हम लोहा गला देंगे पानी जला देंगे दुनिया हिला देंगे हम दुनिया हिला देंगे हम दुनिया हिला दे हम दुनिया हिला देंगे हम दुनिया हिला दे हम. गोलंदाजी ट्रॅक वरती स्वतः कर्णधार संकेत मांडवकर असतील. चांगला चेंडू. इथे झेल होऊ शकतं. 30 सर्कलच्या आतमध्ये झेल पडू शकतं परंतु अनसेफ आहे खेळाडू. तिथे मिड ऑफचा खेळाडू जाईल तोपर्यंत 1 धाव इथे धावाची संधी होती परंतु काय मिसफिल्ड होते संकेत मांडवकर यांच्याकडून आणि 2 धावा मिळतात. 2 या धावेने संघाची धावसंख्या जर पाहायला गेलात तर 14 या आकड्यावरती पोहोचलेले दिसते. तिसरा षटक प्रगतीपथावर असताना स्वतः कर्णधार संकेत मांडवकर मात्र घेऊन आले जर्सी नंबर 01 परिधान करून. महादेव सर एका बाजूला सुंदर पंच आणि दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलात तर गोविंद सर आपल्याला दिसत आहेत. चांगले पंच लाभलेत. कडाडत्या उन्हामध्ये चांगलं पंचांचं काम मात्र बजावतात. पुन्हा एकदा संकेत गोलंदाज ट्रॅकवरती. इतर आयटम ओव्हर द विकेटचा मारा. इथं क्षेत्ररक्षक आहे. झेल होईल का आणि सुंदर झेल पकडतोय सुरेश. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजीचा नमुना पेश केलाय तो म्हणजे संकेत याने. थँक्यू डीजे. सुरेश भटांची कविता. माझी झोपडी जाळण्याचे झालेत कैक कावे. माझी झोपडी जाळण्याचे झालेत कैक कावे. जळेल झोपडी माझी अशी ज्वलंत आग नाही. जळेल झोपडी माझी अशी ज्वलंत आग नाही. रोखण्यास वाट माझी वादळे झालीत आतुर. रोखण्यास वाट माझी वादळे झालीत आतुर. डोळ्यात गेली धूळ तरी थांबण्यास सुसंत नाही. डोळ्यात गेली धूळ तरी थांबण्यास सुसंत नाही. काय गोलंदाजीचा नमुना आपल्या समोर सादर करतोय संकेत मांडवकर. खरोखर सुंदर गोलंदाजीचा नमुना. धावसंख्या 2 या धावसंख्येने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 15 धावा. ऑन स्ट्राईकला खेळेल अनिल. पुन्हा एकदा संकेत. याचा पुढचा चेंडू असेल अनिल साठी.
इथे लेग साईडच्या दिशेने कटवला हा चेंडू तिथे 30 सर्कलच्या आतमध्ये मात्र चेंडू अडवला जातो तोपर्यंत फेक होईल आणि एका धावसंख्येने संघाची धावसंख्या जर पाहायला गेलात 17 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॅट्समन नेम शंभू. खरोखर सुरेख गोलंदाजी करतोय संकेत. आपल्या संघासाठी पुन्हा एकदा राईट हॅम ओव्हर द विकेट असेल आणि ते थोडासा बॉडीचा वेध घेतला चेंडूने मागे गेला तोपर्यंत एक धाव पळून काढण्यात यश आले दोन्ही फलंदाजांना. एका धावसंख्येने संघाची धावसंख्या जर पाहायला गेला तर स्कोर कार्ड वरती लगावले गेले 18 धावा. यॉर्कर लेनचा चेंडू होता पायचित होऊन चेंडू यष्ट्यांच्या पाठीमागे जाणार तेवढ्यात थ्रो केली परंतु नाही इथे धावबाद होऊ शकत नाही. 3 षटक संपतायत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर महादेव सरांचा इशारा येतोय. तिसरं षटक संपताय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जर पाहायला गेलात तर स्कोर कार्ड वरती लगावले गेले 18 धावा. 18 चेंडू आणि 18 धावा. सुरेख गोलंदाजी टाकली दोन्ही सर्व गोलंदाजांनी 6-6 रन रेटने धावसंख्या 18 धावा फक्त खर्च केलाय आणि मात्र फक्त आणि फक्त मुंबई रेंजर्स या संघासमोर जर फक्त आणि फक्त 19 धावांचा उद्देश ठेवला. 18 चेंडू आणि 19 धावा. डेअर डेव्हिल्स या संघाची जर बॅटिंग लाईन पाहायला गेला तर थोडीशी हलाखीची दिसली. फक्त बॉल टू बॉल रन केले गेले डेअर डेव्हिल्स या संघाकडून आणि मुंबई रेंजर्स या संघासमोर धावसंख्येचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे 19 धावा. 18 चेंडू आणि 19 धावा. कम ऑन डीजे. माझ्यावरती झळणारे विरोधक अपोजिट डजन या रॅपिंगच्या क्षेत्रात या वाघाचं वजन दोघातून कमेलोड आम्ही पळवतो धाजन जो तालमीत घासन त्या कुस्तीत वाजन माझी लेवल ना मॅच करत कुठलाच महाजन डॉन पोरींचा साजन आणि सीनचा राजन देतो काना खाली ऑटोग्राफ मी देत नाही भाषण रॅप सीन मध्ये चालतं डॉनचं शासन खजवे नाव घेतात माझं भारतात घरचं राशन यांना किडनॅपची भूमिका आहे फुरसत मध्ये घावन जावं फुरसत मध्ये घावन जावं सामान लावण पिढाईचा लाडका म्हणून तब्येत चांगली मला एकट्याला झडून तुझी टोळी पाडली कारण पाठी भागं नेहमी माझी टोळी थांबली गँग झिरो ब्लॅक कोण ब्लॅक सोल ब्लॅक कपडे ब्लॅक टोल माझ्या करतात चेज आणि कॉप्स करतात ट्रॅक कोड यंग पिढीची आणि माहिती डॉन लवकर रॅप सोल तू वन साइड यूथ मोटिवेट करतो धन्यवाद डीजे. माफ करा मागाशी थोडंसं चुकलं. धाव संख्या झाले 19 आणि 20 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते डेअर डेव्हिल्स या संघाने मुंबई रेंजर्स या संघासमोर. 18 चेंडू आणि 20 धावा. वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे देखील पहिल्या षटक घेऊन आलायत. बॉलर नेम श्रीकांत.
मगाशी फलंदाजी करताना चांगली फलंदाजी केली. सलामीला आलेले फलंदाज श्रीकांत तेच आता गोलंदाजीसाठी मात्र दाखल झालेत. बॅट्समन नेम सांगायचे आहेत. एका बाजूला खेळतील अरविंद आणि दुसऱ्या बाजूला खेळतील राकेश. मुंबई रगर्स या संघाकडून सलामीला आलेली ही जोडी 18 चेंडू आणि 19 धावांचं उद्दिष्ट चेस करताना. बघ 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि बॉलर 12. तो धर सोडून दे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. बरोबर आहे बरोबर आहे. तो ये आहे अंपायर आहे एक तो ऑरेंज वाला. मॅच ऑन होते त्याचपूर्वी दोन्ही खेळाडूंना सर्व खेळाडूंना आणि दोन्ही टीमला माझ्याकडून असेल ऑल दी बेस्ट, हार्दिक शुभेच्छा. 18 चेंडू आणि 20 धावांचं उद्दिष्ट. पहिला चेंडू हाताळताना श्रीकांत. सुरेख चेंडू स्लॉट मध्ये चेंडू टाकला गेला. त्यानंतर उचली घेतली आणि गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एक लेफ्ट हँड बॅट्समन स्ट्राईकला दिसतोय. एक काढला तिथून. चेंडू गेला निर्धाव यष्टांच्या पाठीमागे. एक लेफ्ट हँड बॅट्समन अरविंद. थोडीशी बॅटिंग लाईनअप चेंज करताना संकेत कर्णधार आपल्याला दिसले. मगाशी ते आले होते ओपनिंगला, आता मात्र दुसऱ्याला टाकलाय आणि इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. लो फुलटॉस चेंडू आणि खाली क्षेत्ररक्षक येत आहेत. स्वतः गोलंदाज जातोय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? डगआउटचा शिकार ठरतोय अरविंद. मोठा धक्का बसतोय मुंबई रगर्स या संघाला. 0 या आकड्यावरती संघाचा देखील श्री गणेश झाला नाही, स्वतःचा देखील झाला नाही. डगआउटचा शिकार ठरतोय. कम ऑन डीजे, डिझेल हवी होते मात्र सध्या. जोश से खिलाड़ी भिड़ेंगे, देखो चमके फिर खेल खतरनाक लड़ेंगे. हो अपनी टीमों की जर्सी पहन के रेडी रहना सभी. आता मात्र अरविंदांची जागा घेण्यासाठी जात आहेत सुरेश. मागच्या सामन्यामध्ये जर पाहायला गेलात तर एकटा लढत होता मैदानामध्ये, परंतु फलंदाजांनी साथ दिली नाही. आता तो सुरेश बॅटिंग लाईनअप वरती मात्र सज्ज झालाय. राईट अम ओव्हर द विकेट असेल. पंचांचा हात समांतर होत आहेत. महादेव सर हात दाखवतायत आणि सांगतायत एस इट इज वाईड, म्हणजेच काय अतिरिक्त धाव मिळते. संघाचा श्री गणेश झालाय. 18 चेंडू आणि 20 धावांचं आव्हान सोपं आहे, परंतु ते अवघड होऊन बसेल जर अशा विकेट्स गेल्या. पुन्हा एकदा श्रीकांत गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र सज्ज होतोय. इथे सुरेख फटका स्क्वेअर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. एकदम क्लास बॅटिंग पाहायला मिळते ते सुरेश यांची. चांगला फटका सेन्सिबल क्रिकेट त्यांच्याकडून मगाचपासून पाहायला मिळालं आणि धाव संख्या जाऊन पोहोचले 2 धावा. तीन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पुन्हा एकदा श्रीकांत गोलंदाजी ट्रॅक वरती. हा ऑफ साइडला दिशेने कटवला चेंडू. गॅप मध्ये चेंडू आहे, ट्रॅव्हल होईल तिथे अनिल जाधव. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न एस नो करत नकोच सांगितलं आणि 2 या धावेने संघाची धावसंख्या जर पाहायला गेला तर स्कोर कार्ड वरती लगावली गेले 4 धावा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शेष असेल. नारंगी क्रीडा मैदान आपल्या भेटीला इथे येतंय. आलंय ट्यूपिट प्रीमियर लीगचं पर्व 3रं. चांगलं सुसज्ज असं मैदान आपल्याला अवेलेबल करून दिलंय. इथे पंच करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु एक धाव काढण्यात यश मात्र मिळतंय मुंबई रगर्स या संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचले 5 या आकड्यावरती. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 1 चेंडू असेल.
पंचांचा इशारा येतोय 1 to go म्हणजेच काय एक चेंडू शेष आहे. पुन्हा एकदा श्रीकांत गोलंदाजी ट्रॅकवरती जर्सी नंबर 28 परिधान करून मैदानावरती दाखल झालाय. राईट मोर द विकेट ऑन स्ट्राईकला खेळेल सुरेश. इथे सुरेख फटका आलाय. स्क्वेअर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. ऑफच्या दिशेने हा कटवलेला चेंडू षटक संपतंय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जर पाहायला गेला तर स्कोर कार्ड वरती 6 धावा. 6 धावा आतापर्यंत खर्च केला. चांगलं षटक आपल्या संघासाठी मात्र टाकले गेलंय. एक गडी बाद झाला. डगआउटचा शिकार ठरला गेला अरविंद. त्याची जागा घेण्यासाठी आला खेळी सावरताना सुरेश आपल्याला पाहायला मिळतोय. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय ते सुरेश याच्याकडून. टेनिस क्रिकेटमध्ये जर पाहायला गेला तर एक मोठं नाव मुन्ना शेख यांचं सेन्सिबल क्रिकेट साठीच पाहायला मिळतं. तसंच एक क्रिकेट खेळलं जात आहे सुरेश यांच्या माध्यमातून. आता मात्र वैयक्तिक पहिल्या संघातर्फे दुसरे षटक घेऊन येत आहेत शंभू. 18 चेंडू 20 धावांचं उद्दिष्ट फक्त ठेवलंय डेअर डेव्हिल्स या संघाने मुंबई रेंजर्स या संघासमोर. मॅच ऑन आहे. जाऊया मॅच कडे पुन्हा एकदा. शंभू गोलंदाजी ट्रॅकमध्ये मात्र सज्ज झालो आहे. 7-8 पावलांचा रनअप असेल. ऑन स्ट्राईकला खेळेल सेन्सिबल सुरेश. चांगली खेळी साकारतोय आपल्या संघासाठी. मागाच्या मॅच मध्ये देखील चांगली खेळी साकारली गेली. आता देखील साकारतोय. पुन्हा एकदा सुरेश गोलंदाजी बॅटिंग लाईनअप वरती सज्ज झालाय. लेग साईडच्या दिशेने कट होण्याचा प्रयत्न जरूर केलाय. मिडवनचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत जातोय. तोपर्यंत एक धाव मिळते. एक या धावनेशी समाधान मानावं लागतं. एक या धावनेशी संघाची धाव संख्या जर पाहायला गेला तर स्कोर कार्ड वरती लगावले गेले 7 धावा. एक गड्याच्या मोबदल्यात 7 धावा. शंभू पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र सज्ज झाला. ऑन स्ट्राईकला जो सलामीला फलंदाज आला होता राकेश, ज्यानं पहिलं षटक देखील हाताळलं होतं. चांगलं षटक हाताळताना जात आहेत गोलंदाज चेंडू खाली, परंतु नाही. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि जरूर होईल. पुन्हा एकदा मिस स्पीड आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय आणि जे 3 धावा पूर्ण होत आहेत. चौथ्या धावेचा प्रयत्न करतील का? आणि हो, 4 धावा पूर्ण केल्यात. पडतोय झडतोय परंतु मी माझ्या टीम साठी लढतोय अशा रीतीने खेळी करतोय सुरेश. खरोखर चांगली खेळी सुरेशाची. 4 या धावनेशी संघाची धाव संख्या जर पाहायला गेलात तर स्कोर कार्ड वरती लगावली गेले 11 धावा. राकेश याने फटका मारला होता परंतु थोडीशी मिसफील्ड होऊन 4 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा शंभू गोलंदाजी ट्रॅकवरती 11 धावा तर आतापर्यंत झाल्यात. इथे मोठा फटका येईल का? तर 1 बाउन्स हातामध्ये येईल चेंडू क्षेत्ररक्षकाच्या. तोपर्यंत फेक होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केलाय आणि 2 धावा मात्र पूर्ण केल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल मुंबई रेंजर्स या संघाच्या फलंदाजांमध्ये. धाव संख्या जर पाहायला गेला तर धाव संख्येला आकार येतोय. धाव संख्या जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. शंभू गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र पुन्हा एकदा सज्ज होता. 7-8 पावलांचा रनअप असेल. इथे लो फुल टॉस चेंडू होता परंतु त्याचा काही पुरेपूर फायदा उठवू शकत नाही. चेंडू जातोय निर्धाव यष्ट्यांच्या पाठीमागे. डॉट चेंडूची सांगता झाले. धाव संख्या जर पाहायला गेलात तर स्थिरावलेली आपल्याला दिसते. 13-20 धावांचं उद्दिष्ट समोर ठेवलंय आणि ऑफसाईडच्या दिशेने कटवलेला हा चेंडू 30 सर्कलचा क्षेत्ररक्षक मागे धावतोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 पंच धावा सांगायच्यात. पंच महादेव सर धावा सांगायचे. 3 या धावेनिशी संघाची धाव संख्या जर पाहायला मिळाली तर झपाट्याने वाढले गेले 16 धावा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट सुरेश आणि राकेश यांच्यामध्ये घडतंय. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. या चेंडूवर सामना समाप्त करेल का सुरेश? मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला तिथे.
पंच धावा सांगायच्यात पंच. 3 या धावनिशी संघाची धावसंख्या जर पाहायला गेलात तर धावसंख्या जाऊन पोहोचले 19 धावा. अजूनही 1 धावेची गरज आहे मुंबई रेंजर्स या संघाला जिंकण्यासाठी. संकेत स्वतः कर्णधार थोडेसे खुश असतील. मागचा सामना जर पाहायला गेला तर बॅकफुटला गेले होते. आता मात्र कमबॅक करून दाखवतात आपला संघ. डेअर डेव्हिल्स थोडासा निराश होतोय. क्लोज फिल्डिंग करतायत. एका धावेची गरज असताना सेन्सिबल सुरेश मैदानाच्या आतमध्ये मात्र खेळतोय. नाही धर्म गोलंदाजी ट्रॅक वरती तिसरं षटक घेऊन आलाय. अंतिम षटक. अजून एका धावेची गरज आहे. 6 चेंडू आणि 1 धावा. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. काही होऊ शकतं मैदानामध्ये. आणि काय तर बोनसच्या स्वरूपात आणि विजय मिळतोय मुंबई रेंजर्स या संघाला. खरोखर सुंदर फलंदाजी केली, गोलंदाजी केली आणि विजय मात्र प्राप्त केलाय. मुंबई रेंजर्स संघ दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक असेल पुढील वाटचालीसाठी. कम ऑन डीजे, कम ऑन.